न्यूज फॉरवर्ड चैनल में मैं शेख साबिर आपका स्वागत करता हूं। आज की बड़ी खबर, सालगिरह की खुशी विद्यार्थियों संग बांटी। कांग्रेस के जिला अध्यक्ष राजाभाऊ देशमुख की सालगिरह के मौके पर टेमुरनी के सेठ एकनाथ भगवान दास काबरा उर्दू और मराठी विद्यालय में कक्षा 1 से 8वीं के सभी विद्यार्थियों को मुफ्त नोटबुक बांटी गई। इस मौके पर कांग्रेस के जिला अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, ओबीसी विभाग कांग्रेस के जिला सचिव गणेश आड़े, युवक कांग्रेस के जिला सचिव राकेश जाधव, तालुका उपाध्यक्ष अजय बनकर, टेमुरनी शहर अध्यक्ष आरिफ शेख, शहर उपाध्यक्ष शुभम मुड़े, सचिव नाजिम पठान, सह सचिव रफीक पठान, कांग्रेस कोषाध्यक्ष इरफान शेख, सोपानराव सपकाड़, अफान चौस, स्कूल के दोनों माध्यमों के चारों मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी और विद्यार्थी उपस्थित थे। आयुष्य निरोगी आयुष्य आपल्याला लाभो अशीच आई तुळजाभवानी चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो। या वाढदिवसाच्या निमित्त साधून आज या ठिकाणी आपण आदरणीय राजाभाऊ देशमुख आणि बांधवांनो, राजकारणामध्ये आपले संबंध हयात संबंध आयुष्य राजकारण व राजकारणाबरोबर समाजकारण करत असताना आदरणीय राजाभाऊ देशमुख हे आपल्या जालना जिल्ह्याचे काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष आहे। अगदी पहिल्यापासून निष्ठेने काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम करत आहेत। काँग्रेसचे चांगले दिवस असतानाही ते काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेसचे वाईट काळातही ते काँग्रेसच्या सोबत प्रखरपणे चांगल्या ताकदीने त्या ठिकाणी काम करत आहेत। आणि आज त्याच ताकदीने जालना जिल्ह्याचे नेतृत्व करत असताना आपल्या भोकरदनचं हे नेतृत्व भोकरदन सारख्या नगर परिषद सारख्या ठिकाणी नगर अध्यक्षपद हे घोषवत असताना सामाजिक वंचित दुर्बळांचे कामं करीत असताना हे सगळे राजकारण करत असताना समाजाचा सुद्धा एक आपण दायित्व असतं। समाजातील अनेक वंचित विभागे आपण आपल्या शाळेमध्ये आपल्या शाळेतील असलेल्या या सर्व गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना पुन्हा वाटपाचं निमित्त, कारण वाढदिवसाच्या निमित्ताने काहीतरी दिलं पाहिजे, एक समाजाचं दायित्व म्हणून गोरगरीब विद्यार्थ्यांना काहीतरी दिलं पाहिजे। त्या उदांत ऋतूने आपल्या सर्वांना ओढ्या वाटप या ठिकाणी आदरणीय राजाभाऊ देशमुख यांच्या हस्ते आपण या ठिकाणी थोड्याच वेळात करणार आहोत। तत्पूर्वी उद्या त्याचा वाढदिवस आहे। आजच्या या वाढदिवसाच्या निमित्त आदरणीय राजाभाऊ देशमुख यांना मी अतिशय दीर्घ आणि निरोगी आयुष्य मिळव, एक चांगल्या पद्धतीने आपल्या हातून समाजकारण करू। अच्छा, खरं तर माझा पहिलीच वेळ आपल्या या शाळेच्या प्रांगणात येण्याची। सेठ एकनाथ भगवान काबरा मराठी उर्दू हायस्कूल टेमुरनी या शाळेचे मुख्याध्यापक एस सुरसे सर, शेख सुमैया मैडम, ज्ञानेश्वर जी चौहान, गैस सर जी, अजय बनकर जी, राठोड, गणेश आड़े, आरिफ शेख, शुभम मुळे, अनिल देशमुख आणि आपल्या शाळेचा मला बराच मोठा स्टाफ आहे, जो 33 शिक्षक आणि सगळा स्टाफ 33 आहे। प्रत्येकाचं नाव घ्यायला पाहिजे, म्हणजे शक्य नाही। सर्वांची माफी मागतो, सर्व शिक्षकवृंद आणि माझे बालगोपाल विद्यार्थी मित्र। सरांनी सांगितलं माझा वाढदिवस उद्या आहे, बरोबर आहे, माझा वाढदिवस उद्या आहे आणि त्या निमित्ताने काहीतरी एक सामाजिक उपक्रम केला पाहिजे। मी दरवर्षी भोकरदन परिसरामध्ये काही ना काही छोटा मोठा कार्यक्रम असे सामाजिक उपक्रम करत असतो। त्यामागे माझा स्वार्थ आहे, प्रत्येक काही ना काही थोडा स्वार्थ असल्याशिवाय काही करत नाही। आता स्वार्थ म्हणलं तर तुम्ही म्हणाल बालगोपालांचं मतदान नाही घ्यायचं मला,
पण त्यांच्याकडनं जे निस्वार्थ ते बिचारे बालगोपाळ त्यांच्या मनात कुठला स्वार्थ नसतो आणि त्यांना काही राजकारणाशी घेणं नसतं, दात काही घेणं नसतं, निर्मळ मन असतं या विद्यार्थ्यांचं. आणि बालगोपाळजी मनापासून मला आशीर्वाद देणार, तो माझ्या आयुष्यात काम येणार, तो माझा स्वार्थ आहे. आणि माझ्याकडून त्यांच्या ज्या प्रेमळ भावना त्यांच्याकडून माझ्याबद्दल काही थोडी होईल, हा माझा स्वार्थ आहे. त्या माध्यमातूनच मी असे छोटे मोठे उपक्रम जे करता येईल ते निश्चित करण्याचा प्रयत्न करतो असतो. पण आज तुमच्या शाळेत आम्हाला इथे येऊन हा उपक्रम करण्याची आपण परवानगी दिली त्याबद्दल मी सर्व मॅनेजमेंटला आणि सर्व तुमच्या शिक्षकांचा मनापासून आभार व्यक्त करेन. आणि शाळेनं माझा इथं आल्यानंतर मला आपण सहभागी होण्याचा प्रयत्न मी या माध्यमातून करतो. कारण की या टिंबोर्णी गावाचं खरं तर त्या काबरा घराण्याचं फार जुनं नाव, त्या काळापासून नंदशेठ काबरा यांच्यापैकीच असतील ते आमचे मित्रच. आता मला नेमकं सांगता येईल नेमकं कोणत्या घरातले, पण काबरा घरामध्ये इथले आहेत त्यांचे आमचे कायम पुराणबंध राहिलेले, एक चांगलं सामाजिक काम करणारे, समाजात आपलं नाव जे व्यापार व्यवसाय करतानाही ते समाजाचं देणं लागतं या भावनेतून त्यांनी इथं संस्था, मला तर कॉलेजही काबरा घराण्याचंच आहे इथं, त्या शाळेचंही त्यांनी पाया रचला. आणि शिक्षकांनी खरं तर मला खूप चांगलं वाटलं की एका छताखाली एका याच्यात एक मराठी आणि उर्दू शाळा एकाच वातावरणात, एकाच प्रिमायसेसमध्ये, एकाच छताखाली होणं हे एक आज समाजातही चांगला संदेश देण्याचं काम या निमित्तानं आपण करत आहात. म्हणजे आता समाज फार वेगळ्या एकत्र येऊन ही शाळा चालवता हे म्हणजे एक आदर्श काम आपल्या हातून घडतंय. त्यामुळे मी सर्व शिक्षक वर्गांचं त्यांना खूप खूप शुभेच्छा देईन. तुमच्या हातून चांगले विद्यार्थी तुमची पिढी घडो अशी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि मुलांनाही त्यांचं शिक्षण घेत असताना त्यांच्या चांगलं शिक्षण या संस्थेकडनं घेऊ आणि आपल्या आयुष्यात त्यांचं भावी जीवन सुख समृद्धीचं जावो अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आमच्या टिंबोर्णी शहरातील आमची सर्वच नवीन जी टीम आहे, आमच्या पक्षाचे आमचे कार्यकर्ते, त्यांना आज हा प्रसंग घडून आणला त्याबद्दल सर्वांचंच मनापासून मी आभार व्यक्त करतो. गमों को हवा में उड़ा के चलता है, गमों को हवा में उड़ा के चलता है, मुसीबत में भी मुस्कुरा के चलता है. और तुझे नहीं तेरे खत का अंदाजा, तू आसमां है मगर सर झुका के चलता है, तू आसमां है मगर सर झुका के